अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। काय करावं? म्हाळसेनं तर सांगितलं आहे की तिला नारद मुनींना भेटायचं आहे, पण नारद मुनी जर आले आणि तिला भेटले तर म्हाळसे समोर ते खोटं नाही बोलू शकणार। इंद्रदेवानी काय केलं आहे हे तिला कळल्याशिवाय राहणार नाही, आणि मग इंद्रदेव ह्यांच्या विषयी आणि पर्यायाने बानू विषयी तिचा राग वाढतच जाईल। नारद मुनींना नाही बोलवलं तर तिच्या मनातील शंका वाढत जाईल। नारायण नारायण। या या मुनिवर या। मी जेजुरीत जाऊन आल्यानंतर तुम्ही मला भेटायला येणार हे मला ठाऊक होतं। ते तर होणारच होते देवेंद्र। जरी मी तुम्हाला सहाय्य केले नसले तरीही या सृष्टीत काय घडत असतं हे जाणून घ्यायची उत्कंठा मला देखील असतेच। पण मुनिवर, जेव्हा जेजुरी गडावर मी श्री खंडेराय, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची भेट घेतली तेव्हा तुम्ही तिथे असायला हवे होता। तिथे काय झाले असेल याची मला कल्पना देखील करवत नाही। मला माझ्या आराध्याचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता, तुम्हाला त्याचा चांगलाच प्रत्यय आला असेल, होय ना? मुनिवर, मी माझ्या तर्काच्या बळावर आणि युक्तिवादाने श्री विष्णूंचा विरोध असताना देखील माझेच म्हणणे खरे केले। श्री खंडेरायांना ते पटले सुद्धा। अखेर सत्याचा विजय झाला मुनिवर, सत्याचाच विजय झाला। पण तुम्ही सत्याच्या पाठी नव्हता हे सुद्धा तितकेच सत्य आहे। हा तर चमत्कारच झाला म्हणायचा। परंतु देवेंद्र, तुमचे भाग्य की श्री म्हाळसा देवी तिथे नव्हत्या। त्यांना जर हे कळले असते तर नारायण नारायण अनर्थ घडला असता। मुनिवर, त्याचाच तर मी विचार करतो आहे की श्री म्हाळसा देवीना हे कसे कळवता येईल। म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मुनिवर, प्रत्यक्ष आपण जाऊन त्यांना ते सांगावं। हे तुम्ही काय बोलता आहात देवेंद्र? नारायण नारायण। मी जर हे म्हाळसा देवींना सांगितले तर काय होईल याचा काही नेम नाही। माझ्या बोलण्याने त्यांचा राग अनावर झाला
जेजुरीत प्रलय आला, तुम्हाला त्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं, तर दोषी मला ठरवू नका. मुनिवर, मी तुम्हाला धर्मसंकटात टाकतो आहे, पण तुम्हाला बोलवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हाळसेला तुम्हाला भेटायचे आहे, तेव्हा त्वरित जेजुरीत यावे. मी यांना सांगितले होते की मला मुनिवरांना भेटायचे आहे, पण अजून मुनिवर का नाही आले? की इथे यायचं मुनिवरच टाळताय? बानूच्या वाड्यावर जाताना एवढा विलंब लागला नसता, पण इथे यायचं तर अनेक कारणं असतात त्यांच्याकडे. आज मी त्यांना माझ्या मनातल्या अनेक शंका विचारणारच आहे. नारायण नारायण. आपणाला त्वरित भेटावे असे श्री खंडेरायांनी मला सांगितले होते. आसन ग्रहण करावे. नाही, नको. एका स्थळी फार काळ न थांबण्याचा तुमचा संकल्प आहे मुनिवर, आणि मला ते ठाऊक आहे. पण आज माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. चालेल ना? हो, मला जे ठाऊक आहे ते मी आपणाला सांगेनच, त्यात काही शंका नाही. अनेक दिवस झाले तुम्ही मला भेटायला आला नाहीत मुनिवर. आपण मला बोलवले नाही देवी. एक वेळ अशी होती की तुम्ही माझा विश्वास संपादन केला होता. हो, पण आज परिस्थिती बदलली आहे. असे का देवी? मी तोच नारद आहे. सारं काही बदललं आहे मुनिवर. आज तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही तो विश्वास पुन्हा सिद्ध करू शकता. नारायण नारायण. देवेंद्र आणि बानू यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. काय कारण? आणि त्यात तुम्हीही आलात. तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे देवी. त्याला कारणही तितकेच महत्वाचे आहे. सांगा. देवेंद्र यांना असे वाटते की बानूला तुमच्या आधी सत्य कळावे, आत्मज्ञान हवे. हे मला अपेक्षितच होते. आणि इतकेच नव्हे तर बानूनेच श्री खंडेरायांसोबत कैलासात जावे असेही त्यांना वाटते. आणि तसेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, आणि म्हणून भेटीगाठी वाढल्या आहेत. तुमच्या शब्दावर माझा विश्वास बसतो आहे मुनिवर. नारायण नारायण. याचा अर्थ एकच होतो मुनिवर की माझी बाजू सत्याची आहे, आणि मी एकटीच त्या वाटेवरून चालते आहे. माझ्या मागे जे काही घडतं ते केवळ कारस्थान आहे. बानूच्या वाड्यासमोर शंख प्रकट झाला, त्याचा सगळीकडे आवाजही घुमला. परंतु हे सर्व कसे घडले असा प्रश्न कुणालाही नाही पडला. माझ्या मनात ती शंका आली होती की तो केवळ चमत्कार नाही, हे कोणीतरी घडवलं होतं. अगदी योग्य. बानूच्या वाड्यासमोर शंख प्रकट झाला, तो आणला गेला. ते देवेंद्राचे काय? पण तिथे कोणीतरी ऋषी आले होते म्हणे. ऋषींच्या वेशात देवेंद्रच होते ते. देवी, मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. बानू माझी शिष्य आहे आणि म्हणून मी तिला सहाय्य करतो आहे असे तुम्हाला वाटेलही. परंतु या सर्व घटनांमागे देवेंद्रच होते. देवेंद्र, मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही.
माझ्या विरुद्ध तुम्ही उभे राहिले आहात याचा अर्थ तुमच्या ध्यानात येत नाही, पण जेव्हा माझा क्रोध जागा होईल तेव्हा मात्र सावध राहा. देवी, मी आता आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आता आज्ञा असावी. नाही, एका अटीवर. उद्यापासून आख्यान सुरू व्हायला हवं मुनिवर. नारायण नारायण. नवरात्रीला आरंभ होणार आहे. मल्हारी चरित्रात हा सुवर्ण योग आहे. नारायण नारायण. आज्ञा असावी. नारायण नारायण. म्हाळसा, देवांसोबत बोलणं झालं तुझं? हो. मी असं ऐकलं की नारद मुनी तुला भेटून गेले. हो, पण मला अशा काही गोष्टी समजल्या आहेत लतिका, ज्यावर मी अजूनही विचार करते आहे. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. इतकं काय समजलंय तुला? जाऊ दे ना लतिका, मला खूप थकवा आला आहे. म्हाळसा, असं कसं? सत्य काय आहे ते मला कळायला हवं, म्हणजे मलाही तुला सांगताना ध्यानात राहील सगळं. देवेंद्र बानूला सहाय्य करतायत, तिला सत्य समजावं म्हणून. पण ते तर स्वाभाविक आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? केवळ सहाय्य नाही, तर बानूच्या वाड्यापुढे जो भव्य शंख प्रकट झाला होता त्यामागे देवेंद्रच होते. ह्या गडावर मॉप सेवक आहे ती. हातलं समज मलाच बघावं लागते. गणोबा, कुणाला काय बघावं लागतं म्हणत होतात? ते आपलं काही नाही, ह्याची सांगत होतो की कसं काम करायचं. हे काय रंगा, अरे गडावर सेवक आहेत, तू कशाला हे काम करतोयस? ते त्यासनी गडावर काम करायचं आहे. गडावर काम करायचंय तुला? होय. परंतु का? काम म्हणजे आता बघा, आता आलंच आहे तर म्हणलं हातच राहावं, आणि राहतूच आहे म्हणल्यावर देवांची सेवा बी करावी म्हणलं, म्हणून मी अगोदर ह्यांनी म्हणलं होतं की प्रधानजीसनी भेटा, त्यांनी सांगितलं तरच काम कसं करायचं ते सांगेल मी. होय. देवांनी तुला हंडा दिला होता ना, सोन्यानं भरलेला, त्याचं काय झालं? ते आता पुतूर राहतोय वैतावात त्यो, म्हणजे संपला कावाच. तुला कष्टाचं मोल कळावं म्हणून तुला तो हंडा दिला होता, परंतु ते सगळं संपून तू मोकळा झालास. याचा अर्थ खरंच तुला त्याचं मोल कळलेलं दिसत नाही. नव नव, तसं नव प्रधानजी. पर ह्या गडावर काम करायचं असेल तर कष्ट करावे लागतील, अंग मोडून काम करावं लागेल. देवांची सेवा करणं हे काही साधं कार्य नव्हे. त्याची तयारी असेल तर ह्या गडावर काम करण्यापासून तुला कोणीही थांबवू शकणार नाही. परंतु त्यासाठी आधी सिद्ध हो. हा तुझ्यावर अन्याय आहे, तू देवांना सांग. त्यांना हे ठाऊक आहे. आत्ता माझ्या ध्यानात आलं, इंद्रदेव गडावर का आले होते, त्यांची गुप्त भेट का झाली ते. म्हाळसा, देवांनी त्यांना चांगलंच शासन करायला हवं. नाही करणार ते,
का? कारण त्यांना असं नाही वाटत की देवेंद्रांचं काही चुकलं आहे. मला तर काय बोलावं काही कळतच नाहीये. माझी काय अवस्था होते आहे याचा विचार कर. तुला काहीतरी करायला हवं. उद्यापासून नवरात्र सुरू होणार आणि आख्यानही सुरू होणार आहे. मला आख्यानाचाच आधार आहे लतिका. मी तुमचीच वाट पाहत होते. नारद मुनी भेटून गेले का? ज्या गोष्टी मला तुमच्याकडून कळणं अपेक्षित होतं त्या गोष्टी मला नारद मुनींकडून कळल्या आहेत. म्हाळसा, तुझ्या शंकांचे निरसन झाले हे महत्वाचे आहे. मी एकटी माझ्या परीने सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. मी कोणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. मग माझ्या संसारात हस्तक्षेप करण्याचा इतरांना अधिकार कोणी दिला? त्यात तुझ्या आणि बानूतला वाद कारणीभूत आहे. तुमच्यात जर सामंजस्य असेल तर दुसऱ्या कुणाचंही लक्ष घालण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे माझं चुकतं आहे? मी तसं नाही म्हणणार, पण तुमच्यामध्ये जो वाद आहे तो नसावा आणि जर असेल तर तो संपवावा असं मला वाटतं. आता ते शक्य नाही. हे असंच सुरू राहणार. देवेंद्र हे स्वर्गाचे राजे आहेत. त्यांनी त्यांचे दायित्व पूर्ण करावे. बानूचे वडील म्हणून इथे यायचं, काहीतरी कटकारस्थान करायचं हे मी खपून घेणार नाही. आणि म्हणूनच मी त्यांना या इथे बोलवलं होतं. परंतु त्यांनी त्यांची बाजू अत्यंत योग्य पद्धतीने मांडली म्हणून मला काहीच करता आले नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या लेखी माझे काही महत्व नाही. मला काय वाटतं, माझ्या भावनांचं काय होतं आहे याचे तुम्हाला काही महत्व नाही. म्हाळसा, तुझा राग मी समजू शकतो. तुला आणि बानूला जे विशिष्ट ध्येय दिले गेले आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही दोघेही प्रयत्न करत आहात. तेव्हा तुम्हा दोघींनाही समान संधी मिळावी, तुमच्यावर अन्याय होऊ नये हे दायित्व माझे. मग असं असताना मला नेवासेला जाण्यापासून तुम्ही का थांबवलं? उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. आदिशक्तीला जागवणं म्हणजे नवरात्र. ह्यात गडावर जे आख्यान होणार आहे ते तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ते तू ऐकावं, समजून घ्यावं असं मला वाटतं. पण आख्यानात माझ्या शंकांचं निष्पक्षपणे निरसन करणारा गणेश कुठे आहे? तो नसेल तर आख्यान होणार नाही. मल्हार